ओम श्री साईराम. ओम श्री साई असहाय्य सहाय्याय नमः. जे असहाय्य आहेत अशांना सहाय्य करणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. विश्वाचे तारणहार भगवान बाबा असहायांना सतत सहाय्य करत असतात. त्यांना आपला आश्रय देऊन कृतार्थ करत असतात. इतकेच नव्हे तर भगवान बाबा भक्तांना उद्देशून असे सांगतात, असहायांना सहाय्य करणे हा केवळ एकच मार्ग तुम्हाला भगवंताप्रत नेतो, तुमच्या प्रती त्यांच्या मनात प्रेम उत्पन्न करतो. भक्तांना अशा प्रकारचे सहाय्य करताना भगवान बाबांना स्थळ व काळाचे बंधन नसते. या संदर्भात श्री एन कस्तुरी यांनी सांगितलेली एक हकीकत. अमेरिकेतील सन दिएगो येथे एक मध्यमवयीन महिला एका विशालकाय इमारतीमधील एका फ्लॅटमध्ये एकटीच राहत होती. तिला संधिवाताचा त्रास होता. हा त्रास कधी कधी इतका वाढे की तिला असह्य वेदना होत. एकदा रात्री 11च्या सुमारास तिला असा त्रास सुरू झाला. वेदना एवढ्या वाढल्या की ती आक्रोश करू लागली. कुणी आहे का? कुणीही नाही. कुणी माझी मदत करू शकेल का? आणि अचानक तिने पाहिले की तिच्या उशाजवळ स्वामी उभे होते. त्यांनी तिच्या मस्तकावर थोपटले व म्हणाले, एवढ्या मोठ्याने आक्रोश का करतेस? मी इथेच तर आहे. आणि त्या महिलेच्या वेदना कमी होऊ लागल्या. यावर भाष्य करताना श्री कस्तुरी म्हणतात, प्रत्येकाला माहीत असणे आवश्यक असते की आपण एकटे कधीच नसतो. कुणीतरी आपल्याबरोबर नेहमीच असते. मग आपल्याला त्याचे नाव व पत्ता माहीत नसला तरीही. केवळ स्वामीच नव्हे तर स्वामी भक्तही त्यांच्याच प्रेरणेने रंजल्या गांजलेल्यांना मदत करत असतात. त्याची ही उद्बोधक कहाणी. महाराष्ट्रातील रत्नागिरी या शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील एका माणसाची प्रकृती बिघडली. डॉक्टरांना दाखविले असता त्यांनी हृदयविकाराचे निदान केले. पुढे हे सुद्धा सांगितले की यावर उपचार मुंबईतच केले जातील. कुठून तरी 4 पैसे गोळा करून तो माणूस मुंबईत आला. महानगरपालिकेच्या रुग्णालयात प्रकृती तपासून घेतली. त्या डॉक्टरांनीही हृदयविकाराचेच निदान केले. परंतु आपल्या इथे यावरही शस्त्रक्रिया होत नसल्याचे सांगितले. त्या माणसाला काय करावे ते सुचेना. अत्यंत निराश मनाने तो घरी परतण्यास निघाला. आगगाडीत त्याला एक इसम भेटला. त्याने त्याची विचारपूस केली. यांनी त्या इसमाला आपली दुःखद कहाणी सांगितली. त्यावर तो इसम म्हणाला, निराश होऊ नकोस. हृदयावरील सर्व शस्त्रक्रिया सत्यसाईबाबांच्या रुग्णालयात होतात, त्या सुद्धा विनामूल्य. हे ऐकताच त्याला खूप आनंद झाला. आशेचा किरण दिसू लागला. रत्नागिरीला पोहोचल्यावर त्याने या रुग्णालयाबद्दल चौकशी केली, परंतु कुणीही योग्य माहिती त्याला दिली नाही. पण एक माहिती मात्र त्याला मिळाली, ती रत्नागिरी येथील श्री सत्यसाई सेवा समितीची. ही माहिती मिळताच तो तेथील पदाधिकाऱ्यांना जाऊन भेटला. त्यांनी त्याला पुट्टपर्तीला कसे जायचे, हॉस्पिटलमध्ये जाताना सर्व रिपोर्ट्स कसे घेऊन जायचे हे तर सांगितले, परंतु तेथवरच्या तिकिटाची व इतर खर्चाचीही सोय केली. मोठ्या उमेदीनं तो पुट्टपर्तीला गेला आणि काही दिवसांनी निराश मनाने तसाच परतला. आल्याबरोबर त्याने पुन्हा समितीच्या पदाधिकाऱ्याची भेट घेतली व आपले दुःख त्यांच्या समोर उघड केले. पुट्टपर्तीच्या हॉस्पिटलमध्ये त्याच्या सर्व चाचण्या घेतल्यावर त्याला त्याच्या हृदयाच्या झडपा बिघडल्याचे समजले. तसेच झडपा बदलण्याच्या शस्त्रक्रिया सध्या स्थगित केल्या असल्याचे कळले. कारण रुग्ण शस्त्रक्रिया झाल्यानंतर ठराविक काळानंतर पुन्हा तपासणीसाठी येण्याचे टाळत होते. जी तपासणी अत्यावश्यक असे, आपण पूर्णपणे तंदुरुस्त झालो अशा समजुतीमध्ये काही रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे ही शस्त्रक्रिया सध्या स्थगित केली होती. तो रुग्ण मनाने पूर्णपणे खचला होता. परंतु पदाधिकाऱ्यांनी मात्र धीर सोडला नाही. त्यांनी मुंबईतील अन्य साई भक्त तसेच काही स्वयंसेवी संस्थांशी संपर्क साधला. त्यांच्याकडून काही आर्थिक मदत मिळवली. आपल्याकडूनही काही भर घालून त्या रुग्णाला त्यांनी मुंबईत रवाना केले. मुंबईच्या KEM हॉस्पिटलमध्ये तो दाखल झाला. त्याच्या सर्व तपासण्या करून त्याच्या शस्त्रक्रियेची वेळ ठरवण्यात आली आणि ज्या दिवशी ऑपरेशन होते त्या दिवशी सकाळी एक आक्रीत घडले. एक वॉर्ड बॉय त्या रुग्णाजवळ आला व म्हणाला, तुझे ऑपरेशन इथे होणार नाही, तेव्हा तू लगेच हे हॉस्पिटल सोडून निघून जा. हे ऐकताच त्या रुग्णाचा धीर सुटला. त्यातच त्या वॉर्डबॉयने त्याला जबरदस्तीने कॉटवरून खाली ओढण्यास सुरुवात केली. तो बिचारा रडकुंडीस आला आणि एवढ्यात भगवंतांनी देवदूत पाठवावा त्याप्रमाणे एक स्वामी भक्त तेथे पोहोचले. त्या रुग्णाची शस्त्रक्रिया असल्याचे समजून ते तेथे आले होते. परंतु समोरचे दृश्य पाहून त्यांनी रुद्रावतार धारण केला. त्या वॉर्डबॉयला त्याच्या कृत्याचा जाब तर विचारलाच, परंतु त्वरेने हॉस्पिटलच्या डीनची भेट घेतली. सर्व काही ठीक झाले. दुसऱ्या नियोजित वेळी त्या रुग्णावर शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली व तो रुग्ण पूर्णपणे बरा झाला. हेच जर तो स्वामी भक्त ऐनवेळी हॉस्पिटलमध्ये पोहोचला नसता तर
पण असे व्हायचे नव्हते. असहाय्यानं सहाय्य करणाऱ्या स्वामींच्या प्रेरणेने तो योग्य वेळी तेथे पोहोचला व एका असहाय्य व्यक्तीला सहाय्य केले, ते एक माधव सेवा म्हणूनच. जे कारंजले गाजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. हे संत तुकारामांचे वचन आज प्रत्यक्ष वास्तवात आले होते. ओम श्री सत्यसाई नाथार्पण.